पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पनवेल पालिका हद्दीतील तळोजा फेज 1 आणि फेज 2, फेज 3 तसेच पेंधर मेट्रो परिसरात भरवण्यात येणाऱ्या अनधिकृत आठवडे बाजारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः तळोजा फेज 2 मधील मेट्रो ब्रिज खाली भरवण्यात येणाऱ्या बाजारामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि नागरिकांना होणारा त्रास वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी इक्बाल इब्राहिम नावडेकर यांनी पनवेल महानगरपालिकेकडे लेखी निवेदन आणि तक्रार दाखल केली. त्याच्या प्रती महापालिका आयुक्त मंगेश चितळे, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, संबंधित उपायुक्त यांना देण्यात आल्या. आमचा बाजाराला विरोध नाही, मात्र बाजार भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर टाकला जातो. त्याची साफसफाई करण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यासाठी नागरिकांच्या कराच्या पैशांचा वापर होतो. व्यापाऱ्यांनी स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी अशी भूमिका इक्बाल नावडेकर यांनी मांडली. अनधिकृत बाजारांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. दरम्यान पेंधर मेट्रोच्या शेवटच्या ब्रिजखालील जागा सिडकोने बाजारासाठी पनवेल महानगरपालिकेला उपलब्ध करून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. पनवेल पालिका प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी या तक्रारीची दखल घेऊन कोणती कारवाई करतात याकडे तळोजा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.